जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी कैवल्य वैद्य गुरुजी. अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी पूजा आणि कुबेर पूजा याची योग्य पद्धत काय आहे आणि आपल्या आध्यात्मिक खात्यावरती त्याचं क्रेडिट कसं करायचं, आपल्याला काय उपासना केली पाहिजे, किती प्रमाणात उपासना केली पाहिजे, हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. एका पाटावरती लाल किंवा पांढरा कपडा घ्या, त्यावरती तांदळाची राशी टाका, त्यावर तांब्याचा कलश आणि तामण ठेवा. तामणामध्ये आपल्या घरात असेल लक्ष्मीची मूर्ती ती ठेवा, कुबेराची मूर्ती ठेवा. आपल्या घरात मूर्ती नसेल तर 2 सुपारी घ्या, त्यावरती एका सुपारीवरती हळदी कुंकू वाहा आणि दुसऱ्या सुपारीवरती भस्म वाहून पंचोपचार पूजा करा. तामणाभोवती घरातील दागिने, चेकबुक, पासबुक हे पण ठेवा. पाटाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा तयार करा. तुपाच्या दिव्यामध्ये भीमसेनी कापूर आणि अखंड 4-5 वेलची टाका. दुसऱ्या बाजूला एक तेलाचा दिवा तयार करा, यामध्ये 11 काळी मिरी, भीमसेनी कापूर आणि थोडी पिवळी मोहरी टाका. श्री महालक्ष्मीला लाल फुले व्हावीत आणि कुबेराला पांढरी फुले. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीम ह्रीम श्रीम ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र 108 वेळा म्हणावा आणि ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्री वित्तेश्वराय नमः हा मंत्र 51 वेळेस म्हणावा. आपल्या घरी श्रीयंत्र असेल तर त्यावरती कुंकुमार्चन करायचं. यानंतर बत्ताशे, लाह्या, अनारसे यांचा नैवेद्य दाखवून आरती करावी आणि महालक्ष्मी आणि कुबेराचा आशीर्वाद मिळवावा. जय जय रघुवीर समर्थ.